नमस्कार मित्रांनो, मी शिरीष लहाडे. माझ्या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे. माझ्या मागच्या बातमी या सदरामध्ये मी आज खास माहिती तुम्हाला देणार आहोत की जंतर मंतरवर अभिजित दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जे आंदोलन केलं त्याच्यातून धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. मग धर्मेंद्र प्रधानांना राजीनामा द्यायचा होता तो उशिरा का दिला, असा अनेक प्रश्न लोकांच्या मनात येत होता. त्याची खरी बातमी तुम्हाला समजून सांगायची की धर्मेंद्र प्रधानांनी जेव्हा ते नीट परीक्षेचे पेपर फुटले, लोकांनी आरडाओरडा सुरू केल्यावर लगेच राजीनामा देण्याची त्यांनी तयारी दाखवली होती. पण आपल्या इंटेलिजन्स ब्युरोने ज्या बातम्या किंवा त्यांना माहिती गोळा केली होती त्याच्यामध्ये त्यांना काही सिक्रेट गोष्टी समजल्या होत्या. त्याच्यामुळे पंतप्रधानांनी त्यांना सांगितले की तुम्ही थांबा, हे सगळे लोकांचे जे धागेदोरे ते उघड होऊ द्या. हे लोक काय करतात, त्यांना पैसा कोण पुरवतो, कोणकोणते देश याच्यामध्ये सहभागी आहेत, याच्यासाठी आपल्याला माहिती घेणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा त्यांनी लांबवला. आणि धर्मेंद्र प्रधानांवर तसे बरेच जण नाराज पण झाले होते की मागं त्यांनी जो युनिव्हर्सिटीचा कायदा आणला होता तर त्याच्यावरून लोक नाराज झाले होते. त्याच्यामुळे त्यांचा राजीनामा होणार होता हे नक्की. किती सज्जन माणसं असलं तरी चुका झाल्या तर राजीनामा दिलाच पाहिजे, म्हणजे त्या बाबतीत दुमत असण्याचं काही कारण. पण कोण अभिजित दिपके? अमेरिकेमध्ये शिकणारा एक विद्यार्थी येतो अमेरिकेतून, दिल्लीला जंतर मंतरवर आंदोलन करतो आणि त्याला हजारो लोकांचा पाठिंबा मिळतो. 21, 24, 25 दिवस तिथं खाणं पिणं, नाश्ता, पिझ्झा, बर्गर, गुलाबजाम सगळं त्यांना पुरवलं जातं. त्याची 5 स्टार हॉटेलमध्ये राहण्याची सोय केली जाते. तर हे कोण करतं, हा विषय केंद्र सरकारला समजून घ्यायचा होता. तर त्याच्यामध्ये मग सगळ्या इंटेलिजंट बातम्या आपल्याला आलेल्या. एक लक्षात घ्या, अभिजित दिपकेची तेवढी कपॅसिटी आहे का की त्याच्या मागे लोक जातील? त्याला लोक ओळखत होते का? किंवा त्याचं काही सामाजिक कार्य होतं की देशामध्ये पूर्वी अभिजित दिपकेने काहीतरी संघटना उभी करण्याचा प्रयत्न केला? असं काहीच नाही. आला आणि लगेच त्याने आंदोलन चालू केलं. तर याच्या मागे जी परकीय शक्तीचा हात होता त्याचे धागेदोरे आता हळूहळू उघड व्हायला लागलेले आहेत. ते आंदोलन जे आहे हे भारतातल्याच काही पक्षांनी प्रायोजित केलेलं होतं. फक्त त्यांना सरळ सरळ आपण उघड झालो तर आपली बदनामी होईल, आपल्याला कदाचित आपल्यावर कारवाई केली जाईल, म्हणून त्यांनी बळीचा बाकरा म्हणून अभिजित दिपकेला पुढं केलं. आणि लोक आपल्याला मोठेपणा मिळतात म्हणल्यावर खूप जण फसतात आणि तसं ते अभिजित दिपके फसला गेला. आता जे जंतर मंतरवर दिल्लीला आंदोलन झालं त्याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं असेल की तिथं रोज पिझ्झा, बर्गर, जेवणाचे ऑर्डर, गुलाबजाम, भारी भारी जेवण येत. तर ते स्विगी, झोमॅटो यांना ऑर्डर कोण देत होतं? तर कतारमधून, तुर्कस्तानातून, पाकिस्तानातून, अमेरिकेतून, जर्मनीतून त्यांना डायरेक्ट पैसे यायचे की तुम्ही जंतर मंतरवर या 2000 लोकांचं खाणं पोचवा. मग हे लोक कोण आहेत? ऑर्डर देणारे जंतर मंतरवर 2000 लोकांना खाणं पुरवणाऱ्यांचा हेतू काय? पाकिस्तानातून का पैसा आला? कतारमधून का पैसा आला? म्हणजे कोण आहे आपल्या भारतामध्ये गोंधळ माजवण्याचा प्रयत्न करण्यासाठी पाठिंबा देणारे कोण आहे याच्यासाठी प्रयत्न. तुम्ही जर पाहिलं असेल की दर अधिवेशनाच्या आधी काहीतरी आंदोलन चालू होतं. भारतामध्ये गेले 4 वर्ष जसे मोदी सरकार आले सत्तेवर 2014 पासून, तर पहिले 1-2-3 वर्ष सोडल्यानंतर जेव्हा लक्षात आलं लोकांना की मोदी राष्ट्राची प्रगती करतात, तर ही गोष्ट अमेरिकेला कधी सहन होत नाही. पूर्वी त्यांनी काय केलं, चीनला मदत केली. चीन मागासलेलं होतं भारतासारखं, पण अमेरिकन राष्ट्राध्यक्ष चीनमध्ये जाऊन तिथलं लेबर स्वस्त आहे मग त्यांना मदत केली. तिथं कारखाने उभं केलं. आपल्या अमेरिकन कंपनी सांगितले तिथं लेबर स्वस्त आहे, ते माल तयार तिथं करा, आपल्याकडे विका. चीन मोठा झाला. आज तो अमेरिकेला चॅलेंज द्यायला सुरुवात केली. तीच गोष्ट ध्यानात घेऊन त्यांनी सुरुवात केली, आता भारताला मोठं द्यायचं नाही,
आता चीनही मोठा झाला, भारतही मोठा झाला, तर अमेरिकेचं महत्त्व एकदम कमी होईल. त्याच्यामुळे काहीही करून भारताचे खच्चीकरण झालं पाहिजे. डोनाल्ड ट्रम्प पहिल्या टर्ममध्ये मोदी मोदी करत होते, मोदी माझे मित्र, नाही का. दुसऱ्या टर्मला आपल्याला सगळ्या भारतीयांना आनंद झाला की डोनाल्ड ट्रम्प आले. मग ते की भारताचे दुश्मन का झाले, भारताच्या विरोधात का कारवाई का करतात, भारताला त्यांनी जो जकात वाढवली त्याचं कारण काय, किंवा भारतावर बंधन आणण्याचं कारण, की त्यांना सरकार जरी बदललं तर तिथले जे अधिकारी निर्णय घेणारे असतात ते समजून सांगतात की साहेब आपण असं केलं तर भारत मोठा होतोय, मोदी आहे तोपर्यंत भारताची प्रगती वेगाने होते. ते क्षेपणास्त्र बनवतात, ते आपल्याकडून विमानं घेत नाहीत, आता ते स्वतः विमानं बनवतात, ते हेलिकॉप्टर स्वतः बनवतात, ते शस्त्रास्त्र दुसऱ्या देशाला विकायला लागले. पूर्वी अमेरिकेकडून आपण विमानावर शस्त्र मोठ्या प्रमाणात त्याच्यात दलाल असायचे, ते दलाली त्यावेळेचे जे सरकार असेल त्या मंत्र्यांना मिळायचं. त्याच्यामुळे त्यांना पण आनंद वाटायचा की त्याला अमेरिकेतून खरेदी करा, फ्रान्समधून खरेदी करा, इंग्लंडमधून खरेदी करा. आपण आता खरेदी 10% खाली आणली. जे काय बनवायचं ते भारतामध्येच बनलं पाहिजे. तुम्ही आयफोन जो आहे तो अमेरिकेतून पूर्वी भारतात विकला जायचा, आता भारतात तयार होतो आणि अमेरिकेमध्ये एक्सपोर्ट होतो. विमानं भरून भारतातून आयफोन अमेरिकेमध्ये जातात आणि विकले जातात. कारण भारतामध्ये आयफोनने मोठे कारखाने टाकलेत. ते त्यांना डोनाल्ड ट्रम्पला खुपतं आहे, युरोपियन कंट्रींना खुपतं आहे. इंग्लंड की एक काळ आम्ही भारतात सत्ता गाजवली, आज आम्हाला भारताच्या पुढे हात पसरायला लागतात की आमचा माल तुम्ही विकत घ्या. चीनला तर पहिल्यापासून भारताची दुश्मनीच आहे. भारत प्रगती करतोय त्यांना सहन होत नाही. पूर्वी सरकार काय करायचं, चीनच्या बॉर्डरवर रस्ते बनवत नव्हतं का, ते रस्ते बनवले तर त्याच रस्त्याने ते आत येतील ही त्यांची भूमिका. चीनशी वाकडेपणा घ्यायचा नाही. राहुल गांधींनी चीनबरोबर MOU केलं, मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग. काय केलं अजूनपर्यंत कोणाला माहिती नाही, पण चीनला सगळ्या सवलती दिल्या होत्या. त्यांच्यावरचं जो माल आयात करतो त्याच्यावरची ड्युटी कमी केली. प्रत्येक टेंडरमध्ये चीनी कंपन्यांना महत्त्व दिलं जायचं. मोदी आल्यानंतर ते बंद झालं, त्याच्यामुळे चीन पण बिथरलं. आणि ती पाहिलं की आपल्या बॉर्डरवर रस्ते तयार झालेत, ब्रह्मोस क्षेपणास्त्र स्थापन झालेत. भारताने 3,500 किलोमीटर 5,000 किलोमीटर क्षेपणास्त्र बनवले, ते आपल्या बीजिंगपर्यंत येऊ शकतात. त्याच्यामुळे चीन घाबरलेलं आहे. युद्ध झालं तर पूर्वी 62 सारखं भारत आता काही माघार घेणारा नाही. त्याच्यामुळे चीनसुद्धा भारतामध्ये राजकीय पक्षांना, पत्रकारांना पैसे देत की तुम्ही मोदींच्या विरोधामध्ये वातावरण तयार करा. तुम्ही एका पत्रकाराचा मध्ये व्हिडिओ पाहिला असेल की त्यांनी सांगितलं की मला एका जणांचा फोन आला, ते नाव नाही सांगितलं, की मोदींच्या विरोधात लेख लिहिले तर तुम्हाला 1,00,000 रुपये आम्ही देऊ. अनेक यूट्यूबरला पैसे दिले जातात की मोदींच्या विरोधामध्ये खोटं नाटक काही पसरा, पण मोदींच्या विरोधात वातावरण तयार करा. मोदींची जी इमेज आहे, प्रामाणिक आहे, भ्रष्टाचारी नाही, तर त्या इमेजला धक्का लावला तर 2029ला मोदी पराभूत होऊ शकतात. त्याच्यासाठी चीन करोडोंनी पैसे भारतामध्ये ओततोय. अमेरिकेतून सोरोस गँग जी आहे किंवा फोर्ड फाउंडेशन जे आहे किंवा इतर संस्था ज्या आहेत त्या भारतामध्ये पत्रकारांना, पेपरवाल्यांना किंवा काही खासदार आहेत त्यांना पैसे मोठ्या प्रमाणात पुरवतं की तुम्ही मोदींची बदनामी करायला सुरुवात करा. वातावरण हळूहळू लोकांना काय होतं, जे ऐकलं जातं ते पटतं. मला तर आश्चर्य वाटतं, ज्या काँग्रेसने हिंदूंच्या विरोधामध्ये अनेक कायदे केले. सच्चर आयोग काय म्हणतो की मुसलमान एक मत दिलं ते 2 समजले जावेत, जिथे 25 कोटी येते त्यांचे मत 50 कोटी समजावेत. पंतप्रधान कोण होईल, ही त्यांनी सच्चरायाच्या भूमिका स्वीकारली होती. ख्रिश्चनांना त्यांच्या धर्माचं शिक्षण देता येईल, मुसलमानांना त्यांच्या धर्माचं शिक्षण मुलांना देता येईल, पण हिंदूंना देता येणार नाही. हिंदूंना त्यांचे स्वतःचे गुरुकुल उघडता येणार नाहीत, हिंदू धर्माचा प्रचार करता येणार नाही. हे कायदे कोणी केले, काँग्रेसने केले. प्रत्येक वेळेस हिंदूंना दाबण्याचा प्रयत्न केला जातो, हिंदूंवर अन्याय केला जातो. मध्ये सोनिया गांधीच्या त्याच्यावर सरकार होतं, मनमोहन सिंग, तेव्हा कायदा तयार करून आणला होता की कुठे दंगल झाली तर जे बहुसंख्य आहेत त्यांच्यावर आरोप केला जाईल, म्हणजे हिंदू. म्हणजे मुसलमानांनी दंगा जरी केला किंवा ख्रिश्चनांनी दंगा केला
तरी आरोप मात्र हिंदूंवर केला जाईल, त्यांच्या लोकांना शिक्षा होणार, हा कायदा. आणि तरी हिंदू लोक आजही त्यांना मतदान करतात, त्यांच्या पक्षातर्फे लढण्याचा प्रयत्न करतात. ही खूप म्हणजे चिंता करण्यासारखी की हिंदू कधी जागे होणार आहेत. जो माणूस हिंदूंचा नष्ट करण्याचा प्रयत्न चाललेला आहे त्या माणसाला तुम्ही पाठिंबा देता, ही खूप मोठी वाईट गोष्ट. मोदी भारताची प्रगती पाहतात, ते हिंदू मुस्लिम ख्रिश्चन असं काही करत नाही. धान्य मुसलमानांना मिळतं, ख्रिश्चनांना मिळतं, हिंदूंना मिळतं. 1500 रुपये सगळ्या धर्माच्या लोकांना मिळतात. घरासाठी कर्ज जे आहे, घरकुल योजना, सगळ्या धर्माच्या लोकांना. असं आहे का हिंदूंना दिलं मुसलमानांना दिलं? उलट मुसलमानांना जास्त दिलं. वाराणसीमध्ये जर पर्सेंटेज काढलं तर 10% मुस्लिम असेल तर घराची विभागणी जेव्हा लोन दिले गेले तर 50% मुसलमानांना दिलं गेलं, तरी त्यांनी मोदींना मतं दिले नाहीत. ते धर्मालाच जास्त मानतात, देशाला मानत नाहीत. हे जेव्हा हिंदूंच्या डोक्यामध्ये येईल की येणारा काळ किती अवघड आहे, आपल्याला भारत वाचवायचा असेल, हिंदू धर्म वाचवायचा असेल, स्वतःला हिंदू म्हणून सुरक्षित राहायचं असेल किंवा आपल्या पुढच्या पिढीला हिंदू धर्माचं संरक्षण मिळावं असं वाटत असेल तर त्यांनी मोदींच्या मागं ठामपणे उभं राहिलं पाहिजे. हे जे राजकारण चाललंय आंदोलनं करणं, तर मी तुम्हाला जे सांगत होतो अभिजित दिपकेचं, की अभिजित दिपकेच्या विरोधात अनेक पुरावे झाला. तर तो बिचारा भोळा असेल, त्याला माहीत नसेल की आपल्याला कसं फसवलं गेलंय. पण पाकिस्तानचे ISIने मोठ्या प्रमाणात पैसा जंतर मंतर ओतला होता. अमेरिकेने ओतला, त्याचं कारण होतं FCRA, फॉरेन जे कायदा जो आहे, मदत येते परदेशातून भारतात, त्याच्यावर कंट्रोल करणारा जो कायदा मोदी आणू इच्छितात आहे. त्याच्यामुळं अमेरिका, युरोपियन कंट्री चिडलेले आहेत की तो कायदा आणू नये. तो कायदा आणू नये म्हणून विरोधी पक्ष गेले 15 दिवस झाले संसद चालू देत नाहीत, की तो कायदा मांडूच द्यायचा नाही, संसदच चालू द्यायची नाही. ती जर संसदच नाही चालली तर कायदा मांडला जाणार नाही. पण मोदी शहा पण हुशार आहे की त्यांनी संख्याबळ बनवलेलं आहे आणि तो कायदा तुम्हाला वाटलं तर तुम्ही चर्चेत सहभागी व्हा, नाहीतर निदर्शनं करत बसा, आम्ही कायदा पास करून मोकळे होणार. भारताचं जे हित आहे, राष्ट्रप्रथम नंतर व्यक्ती, ही भूमिका प्रत्येक भारतीयाने घ्यावी आणि समजून घ्या नक्की काय राजकारण चाललंय. आपल्याला फसवलं जातंय का? आपल्या डोळ्यासमोर TV वाले, पेपरवाले खोट्या बातम्या देतात आहे का? त्याचं माहिती घ्या आणि विचार करा आणि शांततेने जो खरा असेल त्याच्या मागं उभं राहा. मोदी राष्ट्रप्रथम करतात, ते त्यांच्या मागं कोणी मुलं बाळं नाहीत किंवा ते शपथविधीला सुद्धा भावाला बहिणीला बोलवत नाहीत. स्वतःचं खाण्यापिण्याचा खर्च स्वतःच्या पगारातून करतात. त्याच्यामुळं अशा व्यक्तीला गमावण्यात किंवा त्यांना फ्रस्ट्रेशन असं वागणू नाही. त्यांच्या मागं सर्व जनतेने ठामपणे उभं राहावं आणि हे जे गलिच्छ राजकारणाचा खेळ चालला तो प्रत्येकाने समजून घ्यावा. आज आपण येथे थांबूया. माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा. रामकृष्ण हरी.